पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला, वहिनी उघडताना जा, नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. न्यू साईनाथ अपार्टमेंट, अशोक केदारे चौक, भांडूप पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ करुणा किशोर बने या वहिनींना भेटून आजच्या गप्पांना सुरुवात करणार आहोत. भांडूप आल्याबरोबर श्रावण असल्यामुळे ना एक गोष्ट इथे कुठेही जाणवत नाही, ती म्हणजे मालवणी रश्श्याचा वास. कारण या परिसरामध्ये कोकण पट्ट्यातली बरीच मंडळी स्थिरावलेली आहेत, सेटल झालेली आहेत. तेव्हा या बने कुटुंबाची माहिती अशीच आहे का? त्यांचं गावातनं इकडे कोण आलं होतं का नाही बाबा, पहिल्यापासून मुंबईतच राहत आहे. चला, अनेक गप्पा, अनेक प्रश्न आणि त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया. भेटूया बने कुटुंबात. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. मला 10 वर्ष वाट बघायला लावलेत. मग जाऊ मी आणखी 10 वर्षांनी येतो. तुमचं गाव कुठलं? माझं गाव राजापूर, तालुका वाटूळ. म्हटलं होतं की नाही, कोकणातून. सासर माझं संगमेश्वरमध्ये. संगमेश्वर म्हणजे बरं असा कोकणातल्या रस्त्यातच असा सगळा असा. बरं, द्या ओळख करून सगळे. बरं, उखाणा थांबा, उखाणा पाठ केलाय खंडात खंड, आशिया खंड, आशिया खंडात देश फार, देशात देश भारत देश, भारत देशात राज्य फार, राज्यात राज्य महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यात जिल्हे फार, जिल्ह्यात जिल्हा रत्नागिरी जिल्हा, रत्नागिरी जिल्ह्यात तालुके फार, तालुक्यात तालुका संगमेश्वर तालुका, संगमेश्वर तालुक्यात देवळे फार, देवळात देऊळ, सोंबाचं देऊळ, सोंबाच्या देवळाला सोन्याचा कळस. किशोररावांचं नाव घ्यायला मला नाही येत आळस. मग काय बाकीच्या चपात्या बिपात्याचं आळस. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा. नमस्कार. ही माझी मुलगी. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हा माझा भाऊ. ही माझी बहीण. बर. ही माझी भाची. नमस्कार. ही माझी भाची. ही भाची. हा भाचा. बर. हा सगळा माझा आमचा साईनाथ महिला मंडळ परिवार. साईनाथ महिला मंडळ. नमस्कार. बोला आनंद कोटी ब्रह्मांड नायक बघितलं, जिथे उभे आहेत त्याच्या पाठीमागे साईबाबांचं छानसं मंदिरही आहे. तेव्हा त्या मंदिरात जाऊन दर्शन घेतो आणि मग सुरुवात करतो गप्पांना. सावंतवाडी गावाला जाताना वाकडा तिकडा लागतो कशेडी घाट. अहो प्रसादराव बघा ना, मामी साहेबांनी ठेवला इकडे होम मिनिस्टरचा थाट. मंगल माते, मंगल देवी, वंदन करते तुला, प्रवीणरावांचे नाव घेते, पैठणी हवीच मला. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? बालपण म्हणजे राजापूर तालुका वाटूळ गाव. राजापूर तालुक्यात वाटूळ गाव. वाटूळ गाव. मग राजापूर आम्हाला जो माहिती आहे तो राजापूरचा एसटी स्टँड माहिती आहे. मग राजापूरनी लांजाच्या मध्ये माझा गाव म्हणजे गोवा हायवेला वाटूळ तिठा म्हणून प्रसिद्ध आहे. सगळं बालपण तिथेच गेलं गावात. मग शाळा कुठली? शाळा आदर्श विद्या मंदिर वाटूळ. ते किती लांब होतं साधारण? म्हणजे घरापासून शाळा किती लांब? खूप लांब. शाळा खूप लांब म्हणजे काय, तेव्हा माहिती आहेत ना गावच्या शाळा कशा होत्या. 2 किलोमीटर तुम्ही चालत पायात चपला नाहीत, काय चपला नाहीत म्हणून विचार. पाय भाजताना काय करायचं, पायाला ती जड म्हणजे ती पानं असतात मोठी, ती चप्पल म्हणून ती पायाला बांधायची. शनिवारची शाळा दुपारची सुटायची, येईपर्यंत पाय भाजायचे. नाही, पण खरं सांगतो की असं खूप केलेलं आहे एका पिढीने. मी तर म्हणेन की संपूर्ण कॉम्प्रोमाइज, सॅक्रिफाईस करत करत करत
कशी तरी एसटी गाठून मुंबईत आले म्हणून आज हे छान सुखाचे दिवस दिसत आहेत. मग तुम्ही मुंबईत कधी आले? तुमच्यापैकी तुमच्या घरातलं पहिल्यांदा मुंबईत कोण आलं? माझी मोठी बहिणीचं लग्न झालं आणि ती मुंबईत. वडील काय करायचे? वडील गावाला पोलीस पाटील होते. अच्छा, पोलीस पाटील. त्यावेळेला 75 रुपये फक्त पगार 3 महिन्याने. परिस्थिती तशी बिकटच होती. लहानपण म्हणजे एकदम लहानपण खूप सुखात गेलं. आणि थोडा मध्ये जरा वेळ जरा आली ती जरा वाईट आले. नाही ते असतंच हो, सगळ्यांना माझ्या चढ उतार आईने येतात. थोडं वडिलांना म्हणजे त्याच्यामुळे आईने वडिलांना साथ देऊन केलं. चांगले. पण मग मुंबईत पहिल्यांदा तुमची बहीण आली, लग्न झाल्यानंतर मोठी बहीण आली आणि मी नंतर माझ्या मामी बहिणीकडे आली मुंबईला राहायला. आणि मग लग्नाचं कधी जमलं? लग्नाचं जमलं म्हणजे मोठा किस्साच आहे तो. काय किस्सा आहे? थांबा तो किस्सा सांगायच्या आधी मिस्टरांना बोलवा. अहो नमस्कार. नमस्कार. मनापासून स्वागत तुमचं. मस्त. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण संगमेश्वर तालुक्यामध्ये घोडवली गाव म्हणून आहे. हा, तिथं माझं बालपण गेलं. सगळं बालपण म्हणजे कितवी पर्यंत तिकडे होतं? 10वी पर्यंत मी गावी होतो. तुमच्याकडे शाळा तुमच्या घरापासून किती लांब होती? मी 7वी पर्यंत 1 किलोमीटर होती. नंतर ती 7वी ते 10वी जवळजवळ 4 किलोमीटर लांब होती. मग तुम्ही कसे जायचे? चालत जायचो. तुळसणी म्हणून गाव आहे ते. नाही, आज कसं आहे, आज आमच्या मुलांना जरा स्कूल बस लेट आली ना की टेन्शन होतं. मग हे सगळं बालपण तुमचं तिथेच? हो, तिथेच गेलं. तुम्ही मुंबईत कधी आला किंवा तुमच्या घरातलं पहिल्यांदा मुंबईत कोण आलं? घरातलं मुंबईला आमचे वडील होते मुंबईला. हा, मुंबईला वडील पूर्वी मिलिटरीमध्ये होते. बरं. नंतर मिलिटरीमधून ते डिस्चार्ज घेऊन मी जन्मनंतर सोडून मिलिटरीतून परत आले ते. बरं. आणि नंतर मग प्रायव्हेटमध्ये ड्रायव्हर म्हणून होते ते. बरं, तुम्हाला आता ते काहीतरी मी काय झालं लग्नाचा विषय काढला लगेच ते म्हणाले तो एक किस्साच आहे. तो किस्सा काय आहे तो आता ऐकायचा आहे, सांगा. माझे वडील आणि ह्यांची आई म्हणजे मावस भावंड, सख्खी मावस भावंड आणि आम्ही 6 बहिणी. तर त्यांच्या म्हणजे ही दोघं भावंड एकमेकाला म्हणजे जायची. आई म्हणजे आई, त्यांची आई माझे वडील असे एकत्र भेटायचे. तर त्यांच्या आईने सांगितलं की तू 6 मुली आहेत म्हणून घाबरू नको, माझे 3 मुलगे आहेत, एकाला तरी मी करेन. हे म्हणजे सांगितलं होतं. असं हा विश्वास दिला होता. पण कोण करेल असं सांगितलं नव्हतं. 6 पैकी कोण करेल आणि कोणाला करेल हे सांगितलेलं नव्हतं. मग तुम्ही काय 6 बघत होता? त्यांना माहितीच नव्हतं. होईपर्यंत आम्हाला काहीच माहिती नाही. मग कसं तुमचा कधी संवाद? आमचा संवाद म्हणजे त्यांचे मामा मुंबईला आले घाटकोपरला आणि मी घाटकोपरला बहिणीकडे होती. मग ते आले आणि म्हणाले की यांना घेऊन आलेले, पण मला काय माहिती नाही. मी आपली साध्या मी गावांमध्ये अशी बसलेली होती. संध्याकाळचा आम्ही आपला कार्यक्रम बघत होतो आणि आले. त्या काकांना मी ओळखत होती, गजानन माने म्हणून असे मी ओळखत होती. या म्हटलं बसा. आणि हे बसले तिथे. मला काय माहिती नाही. माझी बडबड म्हणजे तोंडाची जरा जास्त बडबडच आहे. काय सांगता? काय खूप आहे? हो, खरी आहे. किती वर्ष ही बडबडीला झाली? जवळजवळ 25 वर्ष पूर्ण झाली. 25 वर्ष ही बडबड ऐकताय? हा, मग काही दिवस जर या कुठे गावी गेलं तर तुम्हाला जमत नाही, चेंज पडत नाही. आणि एक क्षण पण राहू शकत नाही. राहू शकत नाही. काय सांग? गावाला गेले तरी प्रत्येक तासाला फोन असतात. कुठे पोचलो. आणि ते आले ना आपले बोलताय तसे. म्हणाले भाऊ भेटला होता, म्हणाला पोरगीला जाताना बघून ये म्हणून. तर आम्हाला काय माहिती नाही. मी आपली बडबड करते, मग सांगते. नंतर दुसऱ्या दिवशी माझ्या बहिणीचं दीर म्हणजे त्यांचे मित्र होते बँकेत कामाला. तर ते म्हणजे ती मुलगी आहे ना त्यांच्याकडे, तिची उंची किती आहे? कोण विचारतात? ह्याने विचारला नाही. काय हो? मग होतं म्हटलं उंची जमते की नाही. म्हणजे आमच्या दोघांमध्ये फक्त 1.5 इंचच फरक आहे उंचीमध्ये. अच्छा, तो तुम्ही काय टेप वगैरे लावून चेक? हो, बघितलेला. हो. नंतर परत एकदा बघण्याचा कार्यक्रम झाला. तेव्हा काय उंची बघितली? आरशा समोर उभं राहून उंच आहे का बघितलं. दोघे उभे राहिले होते. काय घरातली मंडळी पण असतात. मग फायनली ओके मग फायनली झालं. आता सगळं छान आहे. छान चाललंय. काय करता आपण? मी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे. बस. आणि आपण काय करता? मी गृहिणी. आणि घरात कोण कोण असतं? माझी आता मुलीचं लग्न झालं. मुलगा, आम्ही दोघं. ही मुलगी, ही मुलगी, हा मुलगा. नमस्कार. मला दोघांना आता प्रश्न विचारायचे. आधी मुलीला विचारतो की त्यावेळेला पायाला चटके लागत होते म्हणून पटकन कुठलं तरी झाडाचं पान लावायचं आणि चालत जायचं, असे कित्येक किलोमीटरचा प्रवास करून शाळेचं शिक्षण घेतलं. त्या आईबाबांनी तुमच्या पायाला कधी चटके लागू दिले का? कधीच नाही. कधीच. त्यांनी म्हणजे माझे बाबा मला बोलायचे की आम्ही जे दिवस काढले ना ते तुम्हाला काढू नये म्हणून आम्ही अजूनपर्यंत एवढे कष्ट केले आणि त्या कष्टाचं तुम्ही चीज करून दाखवा, बस आम्ही मग जिंकलो. एवढंच त्यांचं. बस.
बरं एकमेकाचे ह्यांचा स्वभाव कसा आहे हो? स्वभाव म्हणजे कसं जरा तापटच आहे. हा? तापट आहे. तापट आहे. बोला, काय घाबरू तापट आहे, नका. तापट. काय तापतील ते बघतो. आजपासून कमी करायचा आहे स्वभाव. तापट म्हणजे त्याला तापटाला मी तेवढी म्हणजे परत तेवढं उत्तर पण देते. हा, वा. म्हणजे आधी नाही बोलायचं. आधी नाही. पटकन बोलायचं. सुरुवात त्यांनी नंतर करायची. ज्या वेळेला ते शांत होतील ना त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना शांत समजावून- होऊन द्यायचं नाही. ते शांत झाले की तुम्ही म्हणजे शांत कसं होणार? त्यावेळेला होतात दोघांचे पण असं काय झालं तसं काय झालं. होय होय होय. थोडी काय मग नंतर काय करायचं थोडं 25 वर्ष हे असंच सुरू आहे. ही माझ्यामध्ये सुखाची अंताक्षरी खेळतायत दोघे. आता यानंतर वजनाच्या खेळामध्ये म्हणजे वजनाचा काटा येणार आणि मग अचूक वजन वहिनी गोळा करणार का आपण बघणार आहोत. लग्नाची तारीख लग्नाची 16 मार्च 16 मार्च 1988. मोठ्याने बोला ना आता एकदम 16 आवाज. मार्च 1988. 16 मार्च. हा जरा जास्त देऊ वजन तुम्हाला. चालेल. हा 12 किलो घेऊन. चालेल. हा हा वेळ सुरू झाली. 12 किलो. बरं ही एकच झाली आता. उलटा ठेवून ठेवायला लागेल डबा. तांदूळ आहेत ना. अगं आई, ठेव ना, ठेव, टाइम जातोय तुझा. सात किलो 503 ग्रॅम झालेला आहे. माझी वस्तू जास्त होतील डब्यात नको ठेवू. आधी झाकण अगं डब्याला झाकण लाव. हा थांब लावते लावते. किती झाले? 10 किलो 571 ग्रॅम. मोसंबी लावा. दोन 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 तुम्ही करा मध्ये. 12 अजून 2 किलो कर. किती झालं बघ, किती झालं बघा वजन. 11 किलो 550 ग्रॅम. ए अजून 30 500. सेकंद आहेत. किती झालं? थांबा घाई करू नका. 13 किलो झालं. जास्त झालं. कमी करा, कमी करा. ए वरचे वरचे इथे तांदूळ वहिनी, काढ. खाली बसा. तांदूळ काढ, तांदूळ काढ, तांदूळ. तांदूळ कण या साईडला या ते साईडला. तांदूळ करण्याचे 10 9 8 झालं झालं झालं. थांबा 45 ग्रॅम जास्त आहे. 7 6 5 4 3 लवकर 2 करा. असं नाही चालत. 1 वेळ झाली. संपली. 12 किलो 11 ग्रॅम जास्त झालं. तू घाई केलीस. आणि काही क्षणांच्या फरकाने फक्त 13 ग्रॅम मुळे. नमस्कार. बरं तुम्हाला मी विचारतो की त्यांनी स्वभावामध्ये एक बदल करायचा असेल तर तो कुठला करावा असं वाटतं? स्वभावामध्ये ते शांतता आणावी आणि आता जरा कामाचं स्वरूप जरा कमी करून जरा आपल्या म्हणजे शरीराला पण जरा आराम द्यावा. कारण माझ्या दिरांचं पण म्हणणं होतं की 360 दिवस तू काम करतोस ना, 60 दिवस तरी तू तुझ्या बायका मुलांसाठी ठेव म्हणून सांगायचं. काय हो काय म्हणणं आहे? बरं ते तापटपणा कमी आज तरी आम्हाला कमिटमेंट द्यावं. तसे शांत वाटणार तुम्हाला. शांत आम्हाला शांत वाटणार आहे तर तुम्हाला वाटणार अगदी शांत. पण ते शांतच आहेत. आहेतच मग ते फक्त आम्हाला तेवढे. पण बरं वाटलं की नाही मी आलो ते. मला सांगते का मला काही बाकी काय सगळ्याची अळी नाही, पण तुम्ही माझ्या घरी यावं आणि माझ्या नवऱ्याने जे काय अजूनपर्यंत केलं हे फक्त मला मनापासून सांगायचं होतं. आज पैठणी जरी मला नाही मिळाली तरी माझ्यामुळे इतर कोणाला मिळालं तरी मला खूप आनंद वाटेल. एवढीच माझी. काळजी करू नका. कळलं का? होम मिनिस्टर येण्यामागची त्यांची तगमग कधी एकदा तुमची चिडचिड सांगते लोकांना असं. बरं यांनी काय स्वभावात कुठला बदल करावा असं? तसा विशेष असं काही नाही, पण थोडंसं कमी बोलावं. दोन्ही कसं जमणार? हा बरोबर आहे. कमी बोलला असतात तर हे आम्हाला कळलंही नसतं. हो की नाही? बरं मला तुम्हाला विचारायचंय तुमचं काय म्हणणं आहे? ते कमी बोलावं म्हणतायत त्याच्यावर.
कमी बोलावं म्हणजे माझं तसं म्हणजे स्वभावच असा म्हणजे आमच्याकडे कसं माहेरी आमच्याकडे फ्री म्हणजे एक वातावरण सांगा, स्वभावाला औषध नसतं की नाही? स्वभावाला औषध म्हणजे काय तसं वाईट मी बोलतच नाही. म्हणजे हे फक्त काय काहीतरी सांगायचं. ते कसे बदलणार मग आता? आता ते बघायला आले तेव्हाच पण माझी बडबडच चालू होती. हो बरं, तेव्हा नाही कळलं तुम्हाला. बरं, तुम्हाला सगळ्यांना आता तुमच्यापैकी कोणाला काय बोलायचं आहे का या दोघांबद्दल? मी यांची शेजारी, अगदी सख्खे शेजारी होता मी. त्या म्हणजे त्यांच्या 5 बहिणी आहेत, त्यांच्यामधलीच मी एक आहे. त्यांच्या अगदी बहिणीसारखे मला सगळं समजावून वगैरे सांगतात. हो, व्हेरी गुड. तुमचे काही क्लासेस आहेत का? म्हणजे आता इथे ब्लॉक म्हटलं म्हणजे कोणच नाही, बरोबर. त्यामुळे संवादासाठी त्याच्यामुळे शेजारी. तिचं काही दुःख असेल तर तिला बोलवून घ्यायचं, आज तू माझ्याकडे का नाही आली? बरोबर. मग ती म्हणणार आज काय आलं. आम्हाला जरी काय, आता माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आता 2 वर्षापूर्वी एक्सपायर झाला, त्याच्यामुळे मला एवढं दुःख वाटायचं का मी तिला बोलवायचे आणि मी तिच्या गळ्यात ढसा म्हणजे मान घालून रडायचे. बरोबर आहे. म्हणजे शेजारी तेवढं हे भिंती म्हणायला फक्त भिंत असते, नाहीतर ते एक कुटुंबच झालेलं असतं. आता या अभिनय करणाऱ्याने तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. ओळखणार ना? बघा, आतापर्यंत बक्षीस मिळालं नाही, आता तुमच्या सगळ्यांची मदत पाहिजे. चित्रपटाचं नाव? नाही, चित्रपट आहे. शंकर आहे. अरे तुम्ही बोलायचं नाही का? बोला लवकर. सर्प, नाग, कृष्णा झी मराठीकडून अभिनंदन. माझ्या सुनेचं अभिनंदन. पण मी पहिल्यांदा असा कृष्ण बघितलाय जो बासरी अशी वाजवतो. पण छान होता. गाणं आहे, गाणं मराठी गाणं. बोलायचं नाही, ओठांची हालचाल नाही. बोलायचं. प्रकाश मोर. तुम्ही पण. नात्रे मोरा. प्रकाश लाईट. काही कळत नाही काय म्हणते. प्रकाश तारे, चांदण्या. जुनं आहे, जुनं. बोलायचं नाही. चांदणच का? लखलख चंदेरी. अभिनंदन. माझी सून हुशार आहे. बायको हुशार आहे. हे बरं आहे लगेच. हे आपले हे चांदणे शिंपी अभिनंदन. हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया. आणि आता म्हण ओळखायची. म्हण अति तेथे माती. अभिनंदन. कसं केलं? आणि आता पैठणी कोण जिंकणार ते आपण बघणार आहोत. कुणाचं नाव जाहीर होणार बघूया आपण. एक नाव काढा, कुठलं तरी. नाव आहे श्रद्धा सावंत. पूजाची आई. कोणाची आई? पूजाची आई. पूजाची आई. या नाव सांगा. सौ श्रद्धा विजय सावंत. माहेर कुठलं? कणकवली. कणकवली. आता यांचं घर इकडे आहे, तुम्ही कुठं राहता? 2nd फ्लोअर. घरातलं कोण आहे आता तुमच्या बरोबर? माझी मुलगी. या उभे राहा. कसं वाटतं आईचं नाव आलंय तर? खूप बरं वाटतंय. खूप छान वाटतं. व्हेरी गुड. साईनाथ अपार्टमेंट भांडूप पश्चिम या ठिकाणी हा खेळ रंगतो आहे. आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे आणि सगळं एक मोठं कुटुंब या ठिकाणी बघायला मिळत आहे. तेव्हा आता बघूया आजच्या भागातली पैठणी कोण जिंकणार. दोघींना 10-10 संधी आहेत. समोर एक स्टँडवरती बॉलिंग बॉटल. प्लास्टिक चेंडूच्या सहाय्याने त्या बॉलिंग बॉटल पडल्या पाहिजेत. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. थेट त्या बॉलिंग बॉटलला लागून जर पडला तरच. दहा संधी तुमच्याकडे. बघूया काय होणार. खेळा.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या सावंत वहिनी. सावंत वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात विजेत्या ठरल्या बने वहिनी. त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून हे गिफ्ट हॅम्पर. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या बने वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.